विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आजच्या या क्लासमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण इयत्ता 10वीच्या सेतू अभ्यासक्रमाची चाचणी क्रमांक 3 म्हणजे अंतिम चाचणी आज सोडवणार आहोत। या चाचणीसाठी गुण असणार आहेत 30 आणि जे या पाठीमागे आपण स्वाध्यायांचा अभ्यास केलेला आहे त्या स्वाध्यायाच्या अभ्यासक्रमावर आधारित ही चाचणी आहे। आपण ती चाचणी सोडवण्यासाठी जाऊ। प्रश्न पहिला आहे, खालील बहुपर्यायी प्रश्नाच्या दिलेल्या उत्तरापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा। एकूण 6 गुण आहेत आणि प्रत्येक उपप्रश्नाला 1 गुण दिलेला आहे। आता यातला पहिलं बीट पाहू आपण। खालील पैकी नैसर्गिक संख्यांचा संच कोणता? तर इथं एकूण 4 संच दिलेले आहेत। यामध्ये ऋण संख्या आपल्याला दिसतात। पहिल्या संचामध्ये, तिसऱ्या संचामध्ये 0 दिसतं आणि चौथ्या संचामध्ये पण ऋण संख्या दिसतात। मग नैसर्गिक संख्या ऋण नसतात हे आपल्याला माहित आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तराचा बरोबर पर्याय असणार आहे तो बी आणि म्हणून याचं वर्णाक्षर आपण या ठिकाणी बी असं नमूद केलंय। आपण दुसरा उपप्रश्न पाहू। p बरोबर 3 असताना p वर्ग वजा 9 या बहुपदीची किंमत टिंबटिंब असेल। p वर्ग वजा 9 या बहुपदीची किंमत काढण्यासाठी p ची किंमत 3 दिलेली आहे, तर आपल्याला या बहुपदीमध्ये मांडली। p ची किंमत 3 आहे, p चा वर्ग आहे म्हणून 3 चा वर्ग केला। 3 चा वर्ग 9 वजा 9 बरोबर 0 येईल आणि म्हणून बहुपदीची किंमत ही 0 असणारा पर्याय हा सी आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सी पर्याय लिहावा लागेल। आता आपण तिसरा उपप्रश्न पाहू। x अधिक y बरोबर 4 या दोन चलातील समीकरणासाठी x बरोबर 2 असताना y ची किंमत किती असेल, टिंबटिंब असेल असा प्रश्न आहे। मग या समीकरणामध्ये जर आपण x ची किंमत 2 मांडली तर काय येईल पहा, 2 अधिक y बरोबर 4 म्हणजे हे समीकरण असेल 2 अधिक y बरोबर 4 आणि मग y ची किंमत 4, हे 2 आपण या बाजूला घेतले तर वजा होतात आणि मग y बरोबर 2, 4 वजा 2 येतील 2, तर 2 उत्तर असणारा पर्याय हा डी आहे, म्हणून या तिसऱ्या प्रश्नाचं बरोबर उत्तर हे डी असणार आहे। त्याचं वर्णाक्षर डी आपल्याला लिहावं लागेल। चौकोनाच्या टिंबटिंब चौकोनाच्या लगतच्या बाजूच्या सर्व जोड्या एकरूप असतात आणि म्हणून इथं आयताच्या समोरासमोरील बाजू एकरूप असतात, परंतु लगतच्या बाजू एकरूप असतीलच असं नाही। समांतरभुज चौकोनाच्या लगतच्या बाजू एकरूप असतीलच असं नाही। समलंब चौकोनाच्या बाबतीत तेच, परंतु बरोबर उत्तराचा पर्याय आपल्याला या ठिकाणी मांडावा लागेल की समभुज चौकोनाच्या मात्र लगतच्या ज्या बाजू आहेत त्या बाजूंच्या जोड्या एकरूप असतात, म्हणून याचं उत्तर समभुज चौकोनाचं येईल आणि याचा पर्याय असणार आहे डी। तर आपण चौथा उपप्रश्न पाहिला। आता पाचवा पाहू। 3 भिन्न बिंदूंना सामावणाऱ्या किती रेषा असतात? तर 3 भिन्न बिंदू जे असतील त्या भिन्न बिंदूंना सामावणाऱ्या 2 रेषा असतात हा पर्याय चुकीचा असेल। 3 असतात असा ही 3च असतील असं म्हणता येणार नाही, परंतु 1 किंवा 3 हे उत्तर मात्र बरोबर असणार आहे, म्हणून या प्रश्नाचा पर्याय जो आहे वर्णाक्षर ते आहे सी। आता एका त्रिकोणाच्या 2 भुजा 5 सेमी व 1.5 सेमी असतील तर त्या त्रिकोणाच्या तिसऱ्या भुजेची लांबी टिंबटिंब नसेल। आपल्याला गुणधर्म माहिती आहे की कोणत्याही त्रिकोणाच्या 2 बाजूच्या लांबीची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा जास्त असते। मग इथं 2 भुजा लांबी ती दिली आहे आपल्याला 5 सेमी आणि 1.5 सेमी। तर जर आपण ही सर्वात मोठी बाजू असं, कारण या सर्व तिसरी बाजू जी दिलेली आहे ती या 5 सेंटीमीटर पेक्षा कमी लांबीच्या बाजू आहेत, म्हणजेच काय करावं लागेल आपल्याला की 1.5 आणि यातली एक बाजू घेऊन त्यांची बेरीज ही 5 पेक्षा जास्त येईल अशी कोणती बाजू आहे, आपल्याला नसेल असं विचारलंय, म्हणून 3.7 आणि 1.5 ही जर बेरीज केली तर ती येते 5.2। इथं 4.1 आणि 1.5 ही बेरीज केली तर ही बेरीज येते 5.6, 5 आणि 1 6, 4 आणि 1 5। नंतर 3.8 आणि 1.5 यांची बेरीज केली तर ती 5.3 येते आणि
3.4 आणि 1.5 ही बेरीज केली तर ही बेरीज येते 4.9. म्हणजे बेरीज या 5 पेक्षा कमी यायला नको, इथं 5 पेक्षा कमी येते कधी, ज्यावेळी आपण 3.4 या 1.5 मध्ये मिळवू. म्हणून बाकी सर्व बाजू जर आपण या 1.5 या बाजूमध्ये मिळविल्या तर त्या 5 पेक्षा जास्त येतात. म्हणून 3.4 मिळविले या 1.5 मध्ये तर मग मात्र 5 पेक्षा कमी अंतर आपल्याला मिळतं आणि म्हणून ही बाजू मात्र या त्रिकोणाची नसणार आहे. तर हा पर्याय असणार आहे डी. तर अशा रीतीनं आपण पहिला उपप्रश्न या ठिकाणी अभ्यासला. या प्रश्नाची उत्तरं कशी येतील हे आपण या ठिकाणी चेक केलं. तर आता प्रश्न क्रमांक दुसरा आपण पाहूया की 2 व 8 चा भूमिती मध्य काढा. 2 व 8 चा भूमिती मध्य आपण x मानू. भूमिती मध्य बरोबर x मानू आणि मग माहित आहे की भूमिती मध्याचा वर्ग या दिलेल्या दोन संख्यांच्या गुणाकारा एवढा असतो. म्हणजे x वर्ग बरोबर 2 गुणिले 8, x वर्ग बरोबर 2 गुणिले 8 येतात 16 आणि दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढलं इथं आपण x वर्ग आणि 16चं, तर x वर्गचं वर्गमूळ येईल x आणि 16चं वर्गमूळ येईल 4. तर अशा रीतीनं 2 व 8 चा भूमिती मध्य उत्तर लिहू आपण. 2 व 8 चा भूमिती मध्य बरोबर 4. आता दुसरा उपप्रश्न पाहू. यामध्ये प्रत्येक उपप्रश्नाला दोन गुण आहेत. म्हणजे इथं 2 मार्काचा हा प्रश्न पूर्ण होईल. आता x वर्ग वजा 25 चे अवयव पाडा. आपण x वर्ग वजा 25 ला असं लिहू की x वर्ग वजा 5 चा वर्ग. इथं a वर्ग वजा b वर्गचे अवयव a अधिक b पहिल्या कंसात आणि दुसऱ्या कंसात a वजा b असे पडतात हे आपल्याला माहित आहे. मग आता याचे अवयव पाडायचे तर x वर्गचं वर्गमूळ x आणि 5 चा वर्ग इथं 5 चा वर्ग आहे त्यामुळे 5 घेतले. मग पहिल्या कंसात x अधिक 5 घेतले आणि दुसऱ्या कंसात x वजा 5 घेतले. म्हणजे x वर्ग वजा 25 चे अवयव मिळाले आपल्याला x अधिक 5 आणि x वजा 5. आपण ते या सूत्राने सोडवलं. आता प्रश्न क्रमांक तिसरा पाहूया. समांतरभुज चौकोनाच्या एका कोनाचं माप 40 अंश आहे तर त्याच्या लगतच्या कोनाचे माप किती? समांतरभुज चौकोनाचे लगतचे कोन परस्परांचे पूरक असतात. म्हणून लगतच्या कोनाचे माप x मानू. लगतच्या कोनाचे माप बरोबर x मानू. आता गुणधर्म बघ काय की समांतरभुज चौकोनाचे लगतचे कोन परस्परांचे पूरक असतात. म्हणून x अधिक 40 बरोबर 180 परस्परांचे पूरक आहेत म्हणून. आणि मग x बरोबर 180 वजा 40 आणि म्हणून x बरोबर 180 वजा 40 तर येतील 140 अंश. आणि म्हणून एका कोनाचं माप 40 असेल तर त्याच्या लगतच्या कोनाचं माप 140 येईल असं आपल्याला इथं पूर्ण वाक्यामध्ये लिहायचं की त्या चौकोनाच्या किंवा ज्या कोनाचं माप 40 आहे त्याच्या लगतच्या कोनाचे माप किंवा 40 अंश मापाच्या असं पूर्ण वाक्यात उत्तर लिहू आपण. 180 वजा 40 घेतलं होतं बरोबर 140 उत्तर आलेलं होतं. म्हणून 40 अंश मापाच्या कोनाच्या लगतच्या कोनाचे माप बरोबर 140 अंश. तर आता आपण चौथा उपप्रश्न पाहू. त्रिकोण PQR मध्ये जर कोन R हा कोन Q पेक्षा मोठा असेल तर खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? पहा इथं आपण त्रिकोण एक काढला. हा PQR त्रिकोण आहे समजा आणि काय सांगितलंय की R कोनाचं माप R कोन हा Q कोनापेक्षा मोठा आहे.
हा आर कोन या क्यू कोनापेक्षा मोठा आहे. तर मोठ्या कोनासमोरील बाजू ही मोठी असते आणि लहान कोनासमोरील बाजू लहान असते हे आपल्याला माहित आहे. मग आर कोनाच्या समोरची बाजू पी क्यू ही मोठी असेल क्यू कोनाच्या समोरच्या बाजूपेक्षा, म्हणजे क्यू कोनाच्या समोरची बाजू आहे पी आर आणि आर कोनाच्या समोरची बाजू आहे पी आर. पी आर पी क्यू आहे. पी क्यू मोठी आहे या पी आर बाजूपेक्षा. इथं त्रिकोणाच्या मोठ्या कोनासमोरील बाजू मोठी असते आणि लहान कोनासमोरील बाजू लहान असते हे आपल्याला इथं लिहावं लागेल. तर आपण हे कोणतं विधान सत्य आहे, तर पी क्यू इज ग्रेटर दॅन पी आर. तर हे दुसऱ्या नंबरचं जे विधान दिलंय ते सत्य असणार आहे. कारण मोठ्या कोनासमोरील त्रिकोणात मोठ्या कोनासमोरील बाजू मोठी असते. हे विधान किंवा हा गुणधर्म आपल्याला माहित आहे आणि त्या गुणधर्मावरून आपण पी क्यू इज ग्रेटर दॅन पी आर, कारण आर कोनासमोरची बाजू पी क्यू आणि क्यू कोनासमोरची बाजू आहे पी आर, अर्थातच पी क्यू ही बाजू या पी आर बाजूपेक्षा मोठी असेल. आता आपण दुसरा प्रश्न पूर्ण सोडवला, म्हणजे एकूण पहिला प्रश्न 6 मार्काचा होता, दुसरा प्रश्न 8 मार्काचा, 14 मार्काचा आपलं सोडून पूर्ण झालाय. आता आपण प्रश्न तिसऱ्याला सुरुवात करू आणि या तिसऱ्या प्रश्नामध्ये एकूण 1 2 3 4 4 5 आणि 6 तर 6 प्रश्न विचारलेले आहेत. आणखी आहेत 7, एकूण 7 उपप्रश्न विचारलेत आणि प्रत्येक प्रश्नाला 2 गुण आहेत. तर आपण हा तिसरा प्रश्न सोडूया की जर a छेद b बरोबर 5/3 तर a अधिक b छेद a वजा b ची किंमत काढा. आणि मग काय येईल इथं पहा की a छेद b गुणोत्तर व प्रमाण या प्रकरणातला हा घटक आहे. a छेद b बरोबर 5/3 याचं उत्तर लिहितोय आपण. म्हणून इथं a छेद b या गुणोत्तरावर योग वियोग क्रिया केलेली आहे. मग योग वियोग क्रिया करू. योग वियोग क्रिया करून a अधिक b छेद a वजा b बरोबर 5 अधिक 3 छेद 5 वजा 3. 5 अधिक 3 येतात 8 आणि 5 वजा 3 येतात 2. इथं बे बे चोक 8 असा भाग दिला तर 4/1 हे या a अधिक b छेद a वजा b ची किंमत मिळणार आहे 4/1. आता दुसरा उपप्रश्न सोडू आपण. x वजा y बरोबर 11 या समीकरणाच्या कोणत्याही दोन उकली लिहा की ज्या दोन संख्यांची वजाबाकी 11 येते. म्हणजे x ही संख्या मोठी आहे, y ही संख्या लहान आहे. तर अशा दोन जोड्या शोधायच्या. आपण पहिली जोडी शोधली 13,2. 13तून 2 वजा झाले. जर आपण x ची किंमत 13 घेतली आणि y ची किंमत 2 घेतली तर वजाबाकी 11 येते. असंच आपल्याला इथं लिहिता येईल 15 आणि 4. 15 मधून 4 वजा झाले तर 11 येतात. आणखी लिहिता येतील आपल्याला की 19 आणि 8. 19 मधून 8 वजा झाले तर 11 राहतात. तर अशा रीतीनं आपल्याला कितीही जोड्या या ठिकाणी मिळणार आहेत. तर त्यातल्या कोणत्याही दोन जोड्या आपल्याला या ठिकाणी लिहायच्या आहेत. x वर्ग वजा 3x वजा 28 या बहुपदीचे अवयव काढा. ही वर्ग बहुपदी आहे. मग या 28 चे असे दोन अवयव शोधायचे की ज्यांची वजाबाकी ही वजा 3 येईल. मग 7 चोक 28. 28 चे दोन अवयव शोधले आपण. 7 चोक 28, परंतु वजा 3 पाहिजेत म्हणून वजा 7 आणि 4 ला अधिकचं चिन्ह घ्यावं लागेल. तर x वर्ग वजा 7x च्या ऐवजी आता सोडू आपण याला की x वर्ग वजा 7x अधिक 4x वजा 28 आणि यामधून पहिल्या गटामधून x कॉमन काढू. कंसात x वजा 7 आणि दुसऱ्या गटातून 4 कॉमन काढले तर x 4 ने 28 ला भाग दिला 4 7 28. दोन सारखे कंस झाले. यापैकी x वजा 7 यापैकी एक कंस घेतला आणि हे x आणि 4 यांचा एक कंस केला तर x अधिक 4. अशा रीतीनं
या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. आता या चौथ्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या ठिकाणी मांडायचं आहे की 5 sin 30 अधिक 3 sin 45 अंश याची किंमत किती? तर 5 गुणिले sin 30 ची किंमत असते 1/2 अधिक 3 गुणिले tan 45 ची किंमत असते 1. हे लक्षात घ्या. sin 30 बरोबर 1/2 आणि sin 45 बरोबर tan 45 बरोबर 1. तर 5 आणि 1 चा गुणाकार केला 5/2 अधिक 3 आणि 1 चा गुणाकार येईल 3. तर या 3 चा छेद 1 आहे. आता तिरका गुणाकार करावा लागेल. विषम छेद अपूर्णांक आहे तर 5 1 5 अधिक 3 2 6 छेद 2. तर 5 आणि 6 11/2 म्हणजे या गुणोत्तराची किंमत इथे 11/2. यात काय केलं पहा, या sin 30 ची किंमत 1/2 घेतली इथं आणि tan 45 ची किंमत 1 आहे. तर मग 5 या 5 न 1 ला गुणलं तर 5 1 5 आणि छेदामध्ये इथं 1 आहे. 1 गुणिले 2 बरोबर 2 अधिक 3 1 3. पुन्हा हे दोन विषम छेद अपूर्णांक होतात, यांचा तिरका गुणाकार केला 5 1 5 आणि 3 2 6. इथं 6 आहेत. 6 आणि 5 11 11/2 हे या चौथ्या प्रश्नाचं उत्तर येईल. खालील बिंदू कोणत्या चरणात किंवा अक्षावर आहेत ते लिहा. 12,0 ज्याचा x y निर्देशक 0 आहे तो बिंदू असतो x अक्षावर. म्हणून पहिला बिंदू हा x अक्षावर. -5, -2 दोन्ही निर्देशक ऋण आहेत म्हणून हा बिंदू असेल तिसऱ्या चरणात. इथं चरण तिसरे असं लिहिलं तरी चालेल. तिसरे चरण. नंतर 2,10 दोन्ही निर्देशक धन आहेत म्हणून पहिले चरण. इथं पहिले चरण. आणि 15,-18 पहिला निर्देशक धन आहे दुसरा ऋण आहे तर हे असतं चौथ्या चरणात म्हणून चौथे चरण किंवा चौथ्या चरणात हे बिंदू असतील. हे तुम्हाला लक्षात आलेले असेल. ज्या बिंदूचा y निर्देशक 0 असतो तो बिंदू x अक्षावर असतो आणि इथं दुसऱ्यामध्ये दोन्ही निर्देशक ऋण आहेत म्हणून तो बिंदू तिसऱ्या चरणात असेल. पहिला निर्देशक धन आहे दुसराही धन आहे दोन्ही धन निर्देशक असणारा बिंदू हा पहिल्या चरणात असतो आणि पहिला निर्देशक धन आणि दुसरा ऋण असेल तर तो बिंदू चौथ्या चरणात असतो. अशा रीतीने आपण प्रश्न तिसऱ्या मधला 5वा उपप्रश्न पाहिला. आता आपण 6वा उपप्रश्न सोडवू. एका वर्तुळाची त्रिज्या 10 सेमी असून जीवेची लांबी 16 सेमी असेल तर त्या जीवेचे वर्तुळ केंद्रापासूनचे अंतर काढा. पहा इथं आपण एक वर्तुळ काढू म्हणजे तुमच्या संकल्पना लक्षात येईल. वर्तुळ काढलं. इथं वर्तुळ केंद्रापासून जीवा ही त्रिज्या 10 सेमी दिली आहे. पहा ही त्रिज्या 10 सेमी आणि जीवेची लांबी एकूण आहे 16 सेमी. तर ए बी हा रेषाखंड आहे. तर या वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर लंब टाकल्यामुळं ही जीवा दुभागली जाते. हा गुणधर्म आपल्याला माहित आहे. दुभागली गेल्यामुळं एकूण 16 सेमी लांबीची जीवा होती तर ते 8 आणि हे 8 असं अंतर येईल. तर अशा रीतीनं आपण या गुणधर्माचा वापर करून हा प्रश्न सोडवायचा आहे की वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर काढलेल्या लंबानं ती जीवा दुभागली जाते. आता इथे काटकोन त्रिकोण तयार झालेला आहे. याला आपण ओ नाव देऊ याला पी नाव देऊ. तर त्रिकोण ओपीए या काटकोन त्रिकोणात ओपीए मध्ये मापकोन पी बरोबर 90 अंश. मग पायथागोरसच्या प्रमेयाने काय मांडणी करता येईल आपल्याला की ओए चा वर्ग ओए वर्ग बरोबर ओपी वर्ग अधिक एपी वर्ग. मग ओपी किती आहे? ओपी आहे 10. 10 चा वर्ग सॉरी ओए 10 आहे. ओएला आपण 10 घ्यावा लागेल. परत मांडूया एकदा. ओए वर्ग बरोबर ओपी वर्ग अधिक एपी वर्ग आणि मग ओए 10 आहे. 10 चा वर्ग बरोबर ओपी माहित नाही ते काढायचं आहे. ओपी चा वर्ग अधिक एपी आहे
8 8चा वर्ग, तर 10चा वर्ग येईल 100 बरोबर OP वर्ग वजा अधिक 8चा वर्ग येईल 64. आता 64 आपण डाव्या बाजूला घेऊ, मग येतील 100 वजा 64 बरोबर OP वर्ग आणि 100 वजा 64 येतील 36 बरोबर OP वर्ग. दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढू, OP बरोबर येईल 6. आणि म्हणून पूर्ण वाक्यात इथं उत्तर लिहायचं आहे की एका वर्तुळाची त्रिज्या 10 सेमी असून जीवेची लांबी 16 सेमी असेल तर जीवेचे, इथं उत्तर लिहावं लागेल, जीवेचे वर्तुळ केंद्रापासूनचे अंतर हे 6 सेमी असेल. पूर्ण वाक्य उत्तर या ठिकाणी लिहायचं आहे. आता प्रश्न आपण 7वा पाहू. आकृतीमध्ये रेषा L समांतर रेषा M व रेषा N आणि P या दोन रेषा एकमेकींना समांतर आहेत. या L आणि M समांतर आहेत, N आणि P समांतर आहेत. तर आकृतीतील मापावरून कोण ABC यांची माप काढायची आहेत. या कोणाचं माप 45 दिलेलं आहे. मग पहा बरं, या दोन रेषा जर समांतर असतील तर या दोन रेषा समांतर आहेत. या कोणाचं माप 45 आहे म्हणून त्याच्या संगत असणारा हा त्याचा रेषीय जोडीतील कोन, या कोनाचं माप 135 येईल. आता हा 135 चा कोन आणि बी कोन हे परस्परांचे संगत कोन आहेत, गुणधर्म तुम्हाला माहित आहेत. म्हणून बी कोनाचं माप सुद्धा हे 135, कारण ही संगत कोनाची जोडी तयार करतात. म्हणून माप कोन बी बरोबर 135 अंश. पुढं बी कोनाचं माप झालं. आता ए कोनाचं माप विचारलंय. कोन ए आणि कोन हा 135 चा कोन हे काय करतात तर परस्परांशी वितक्रम कोनाची जोडी तयार करतात, आंतरवितक्रम कोनाची. हा ए कोन आणि हा 135 चा कोन. तर आंतरवितक्रम कोनाची जोडी तयार केल्यानंतर ती जोडी पण एकरूप असते. म्हणून माप कोन ए बरोबर 135 असं याचं उत्तर येईल. आणि आता राहिला कोन सी. तर ए कोनाचं माप जर 135 आहे, या कोनाचं माप 135 आहे आणि या दोन रेषा समांतर आहेत, तर या L आणि M समांतर आहेत आणि आपण M जर छेदिका घेतली तर कोन सी आणि कोन हे ए हे काय करतात, आंतरवितक्रम कोनाची जोडी तयार करतात. म्हणून माप कोन ए बरोबर माप कोन सी असं म्हणता येईल, कारण आंतरवितक्रम कोन. आंतरवितक्रम कोन. आणि मग ए कोनाचं माप काढलंय आपण, म्हणून सी कोनाचं माप सुद्धा किती येईल, म्हणून माप कोन सी 135 अंश तेवढंच येईल. तर आपण हा 7वा प्रश्न पाहिला, म्हणजे तिसरा प्रश्न आपण या ठिकाणी आता पूर्ण पाहिलेला आहे. आता आपण प्रश्न क्रमांक 4 पाहूया. चौथ्यामध्ये 2 उपप्रश्न दिलेत, प्रत्येकी 3 गुणासाठीचा हा प्रश्न आहे. खालील एक सामायिक समीकरण सोडवा. 2x + 3y = 18 आणि x + y = 7. तर पहिल्यांदा आपण काय पाहायचं की या दोन समीकरणामध्ये कोणत्या चलाचे सहगुणक सारखे आहेत. तर इथं लक्षात येतं की या दुसऱ्या समीकरणातील x चा सहगुणक 1 आहे आणि दुसऱ्या समीकरणातील y चा सहगुणक सुद्धा तो 1च आहे. परंतु आपल्याला दुसऱ्यामध्ये x चा सहगुणक 2 असायला पाहिजे किंवा y चा सहगुणक 3 असायला पाहिजे. म्हणून समीकरण 1 ला किंवा समीकरण 2 ला 3 ने गुणू, म्हणजे काय होतील, y चे सहगुणक सारखे होतील. मग 3 कंसात x + y = 7 आहे, तर 3x + 3y = 21. आता सहगुणक सारखे झाले y चे, म्हणून समीकरण 1 व 2 ची वजाबाकी करू. समीकरण 2 व 1 ची वजाबाकी करू. वजाबाकी केल्यानंतर काय येईल पहा. अगोदर 2 नंबरचं समीकरण लिहून काढू. 3x + 3y = 21. यातून पहिलं समीकरण वजा करायचंय. 2x + 3y = 18. अगोदर सहगुणक सारखे करून घेतले. आता वजाबाकी करायची आहे म्हणून चिन्ह बदलायचे आहेत.
पहिल्या पदाला वजा चिन्ह येईल, दुसऱ्याला इथं अधिक होतं तर ते वजा येईल आणि तिसऱ्याला पण वजा येईल. आणि आता वजा बाकी करू आपण. तर 3x मधून 2x वजा झाले तर x राहिले, या 3y मधून 3y वजा झाले, 21 मधून 18 वजा झाले तर 3 राहिले. x ची किंमत 3 मिळाली, ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवू. x बरोबर 3 ही किंमत 2 मध्ये ठेवू. मग 2 नंबरचं समीकरण लिहून काढू. x अधिक y बरोबर 7 आहे. x ची किंमत 3 मांडायची आहे. 3 अधिक y बरोबर 7 दिलेला आहे दुसऱ्या समीकरणामध्ये, हे 7. मग y बरोबर 7 वजा हे 3 या बाजूला आले तर वजा होतील. मग y बरोबर 7 वजा 3 येतील 4. मग y ची किंमत 4 मिळाली, x ची किंमत 3 मिळाली, म्हणून उकल संच मिळाला 3,4. आता पहा, या दोन किमती जर आपण पहिल्या समीकरणामध्ये मांडल्या किंवा दुसऱ्यामध्ये मांडल्या तर 3x ची किंमत 3 मिळाली, y ची किंमत 4 मिळाली. 3 अधिक 4 बरोबर 7. किंवा मग पहिल्या समीकरणात ठेवून दोन्ही बाजू सारखे येतात का पाहू, म्हणजे आपलं उत्तर बरोबर आलंय की नाही याची खात्री होईल. 2 कंसात x ची किंमत 3 आली आहे, 2 कंसात 3, 3 दोन्ही 6, अधिक 3 कंसात y ची किंमत 4 आली आहे, 4 त्रिक 12, 12 आणि 6 18, म्हणजे आपण मिळवलेलं उत्तर हे बरोबर आहे असा याचा अर्थ होतो. आता शेवटचा प्रश्न, काटकोन त्रिकोण XYZ मध्ये x कोनाचं माप 90 आहे. इथं z येईल. XZ बरोबर 8 दिलाय, YZ बरोबर 17 दिलाय, तर sin y, cos y, tan y, sin z आणि cos z आणि tan z च्या किमती काढा. अगोदर ही बाजू किती आहे ती आपण काढून घेऊ, म्हणजे आपल्याला राहिलेल्या गुणोत्तराच्या किमती काढता येईल. पायथागोरसच्या प्रमेयानुसार काटकोन त्रिकोण आहे YXZ. काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग उरलेल्या दोन बाजूच्या बेरजेच्या एवढा असतो, वर्गाच्या बेरजे एवढा असतो, आणि म्हणून YZ चा वर्ग बरोबर YZ चा वर्ग बरोबर XZ चा वर्ग अधिक XY चा वर्ग. YZ किती आहे, YZ आहे 17, 17 चा वर्ग बरोबर XZ किती आहे 8, 8 चा वर्ग अधिक XY माहित नाही, XY चा वर्ग. मग 17 चा वर्ग 289 वजा बरोबर 8 चा वर्ग 64 अधिक XZ वर्ग, XY वर्ग. तर हे 64 आपण डाव्या बाजूला घेऊ, 289 वजा 64 बरोबर इकडे येईल XY चा वर्ग, आणि मग 289 वजा 64 वजा बाकी केली तर येतील 225 बरोबर XY चा वर्ग. दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढू, 225 चं वर्गमूळ 15 येईल आणि XY बरोबर येतील XY चा वर्ग, याचं वर्गमूळ येईल XY. तर XY बाजू मिळाली 15. आता आपण विचारलेल्या गुणोत्तराच्या किमती काढू. sin y, सूत्र कोना समोरची बाजू भागिले कर्ण, कोना समोरची बाजू आहे 8 आणि कर्ण दिसतो 17. त्यानंतर cos y ही किंमत काढायची. cos y सूत्र आहे कोना लगतची बाजू भागिले कर्ण, y कोनाच्या लगतची बाजू XY आणि भागिले कर्ण आहे 17 YZ, तर 15/17. नंतर tan y कोना समोरची बाजू भागिले कोना लगतची बाजू, y कोनाच्या समोरची बाजू आहे 8 छेद लगतची बाजू आहे 15. नंतर tan y पाहिला, तर sin z कोना समोरची बाजू भागिले कर्ण, कोना समोरची बाजू आहे 15, z भागिले कर्ण, कर्ण आहे 17, आणि शेवटी cos z कोना लगतची बाजू भागिले कर्ण, लगतची बाजू आहे 8, कर्ण आहे 17, आणि आता tan z कोना समोरची बाजू भागिले लगतची बाजू, समोरची बाजू आहे 15 आणि लगतची बाजू आहे 8. तर अशा रीतीनं
आपण ही प्रश्नपत्रिका या ठिकाणी पूर्ण सोडवलेली आहे. तुम्ही सुद्धा अगदी याच रीतीनं किंवा तुम्हाला जर यापेक्षा वेगळ्या पद्धती माहिती असतील तर त्या पद्धतीनं उत्तर काढले तरी चालतील. तर भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये एक नवीन घटक घेऊन. तोपर्यंत नमस्कार.